बाहेर जाऊ म्हणजे निजाम साहेब सरकार म्हणत त्याला तेव्हा चार चौकदार इकडे चार चौकदार इकडे सरकार सवारी आ रही है अजाब से सगळे लोक बेचारे राहिले. तशी आमची अवस्था झालेली आहे. निजाम पण तेवढं नाही बाकी सगळं काय करावं त्याला क्षमा करा. मला खरं याची आवड नाही पण नाईलाजच आहे. मला काय करावं त्याला बरं. तेव्हा तुम्ही ते सहन करा. त्याचं मिसइंटरप्रिटेशन करू नका. असं काही नाही. बर दुसरा एक प्रश्न आपल्याला असं सांगायचा विषय सुरुवात करण्याच्या आधी की एक पुण्याचे PhD ग्रस्त आहेत आणि ते अध्यात्मावरतीच काम करतात. बाई आहे. त्यांनी मला असं प्रश्न विचारला की संतांचं जाऊ द्या म्हणाले ते काय त्यांचं पण तुम्ही म्हणजे एवढे ग्रंथ वाचले तुम्ही या नामाचं महत्व सांगता त्याला ते शास्त्रीय आधार आहे का. तर मी असं म्हटलं त्यांना तुम्हाला आधार म्हणजे काय पाहिजे. ते म्हणाले मानसशास्त्राचा आधार पाहिजे. तो मी आपल्याला सांगतो. त्यांना काय सांगितलं काय आहे आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा मनानेच करतो ना. उपनिषदात मंत्र आहे मनसैव म्हणजे मनसाएव द्रष्टव्यम. हे मनानंच ओळखायचं आहे. हा जो मार्ग आहे हा मनाचा मार्ग आहे. उपासना ही देहाची नाही मनाची आहे. उपासना म्हणजे जवळ बसणे. उपनिषद या शब्दाचा अर्थही तोच आहे. जवळ बसून त्याचं ज्ञान आहे. त्याचं कारण काय आहे. इंग्लिशमध्ये याला डायलॉग म्हणतात. डायलॉग म्हणजे ऐकणाऱ्याचं मन आणि सांगणाऱ्याचं मन दोन्ही एका भूमिकेवर येतात. तोपर्यंत संवाद होऊ शकत नाही. डायलॉग होऊ शकत नाही. सांगण्याचा हेतू काय तर बघा आपण नामस्मरण असं म्हणतो. स्मरण ही स्मृती आहे ना. मेमरी मानसशास्त्रात मेमरी. स्मरणाचे दोन प्रकार आहेत. एक आहे ती मानसशास्त्राची. कशी सांगतो आपल्याला लहानपणापासून इतके अनुभव आलेले असतात इतकी माणसं भेटलेली असतात. त्याचे जे संस्कार मनावर असतात त्याला आपण स्मृती म्हणतो. स्मृतीची गंमत अशी आहे खऱ्या ज्याची स्मृती आहे ज्या वेळेला जी आठवण पाहिजे ती बरोबर पुढे येते आणि हे अतिशय गूढ आहे. त्या कुठेतरी असतात स्मृती आणि वेळेला बरोबर बाहेर येतात. नाही तर काय होतं बघा आता तुमच्यापैकी स्त्री पुरुष काही व्याख्यान वगैरे घेत असतीलच किंवा शिक्षक असतील तर काय होतं तुम्ही एखादा विषय सांगायला उभा राहिला आणि विसरला तर काय झालं मेंदूचा
आणि स्मृतीचा जो संबंध आहे तो तुटतो. त्यामुळे आत असतं ते बाहेर येत नाही. घाबरून म्हणा, लोक नको म्हणून म्हणा, काही म्हणा, ते होतं. आपलं कसं होतं, एक उदाहरण सांगतो आपल्याला, की आपल्याला जेव्हा विशेषतः अप्रिय आठवणी होतात मागच्या, कुणी काही बोललेलं, अपमान केलेला किंवा वाईट प्रसंग आलेला आठवण होते ना, ती कशी होते, तर बाहेरचं काहीतरी त्याला चेतना मिळते. इंग्लिशमध्ये त्याला स्टिम्युलस म्हणतात. मानसशास्त्र म्हणजे नुसतं स्टिम्युलस रिस्पॉन्स, प्रतिक्रिया. प्रत्येक कर्म ही प्रतिक्रिया, बोलणं, चालणं, उठणं, बसणं. स्वतंत्र कर्म फारच थोडं असतं. तेव्हा ही जी प्रतिक्रिया होते, या प्रतिक्रियेचा जो परिणाम आतमध्ये होतो, तो ज्याच्यावर होतो ते पूर्वसंस्कार, त्याला स्मृती असं म्हणतो. बरे का? त्याला दोन अर्थ आहे, भाग आहे. एक ते टिकलं पाहिजे, रिटेन्शन म्हणतात. औषध ते आत ठेवलं नाही, राहिलं नाही, तू सांगणार काय? आणि दुसरं रिकलेक्शन, ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला ते बाहेर येतं ना, हे त्याचा कर्म. तर याच्यामध्ये मानसशास्त्र नुसतं आहे. पण दुसरी एक स्मृती आहे ती सांगतो आपल्याला. कसं आहे बघा, आपण इतके स्त्री पुरुष इथे आहोत. मी असं धरून चालतो आणि कमीत कमी 15-20 वर्षाचं मनुष्य आहे, मुलगा मुलगी, आणि आमच्यासारखे 90पर्यंत आलेले. या सगळ्यांच्या मध्ये लहानपणापासून मी एकच आहे. मी 4 वर्षाचा होतो, मी 10 वर्षाचा होतो. अरे तू तर बदलत चाललायस ना, शरीर बदलत आहे, तुझं मन बदलत आहे, तुझ्या भोवतालचं जग बदलत आहे, तू तोच आहेस. विशेषतः म्हातारे लोकांना सवय नसते का, आमच्या लहानपणी असं होतं, असतं असंच बरे का, काय हे नाही. पण गोल्डन एज जणू काय की त्यांचं स्वर्गच होतं, सगळं असंच असतं. अरे मग हा जो मी आहे ना, हा मी कधीही विसरत नाही. आणि याचं अप्रतिम उदाहरण वेदांतांनी दिलेलं आहे. याच्यापेक्षा उत्तम उदाहरण नाही जगामध्ये. ते असं जागेपणचा मी समजला, झोपेमधला तोही विसरला, स्वप्नातला. गाढ झोप लागली तुम्हाला, मी आहे का? मी नाही. म्हणजे ज्याला भान म्हणतात, भान. जागेपणी मला भान आहे, मी आमकं करतोय, मी आमच्या ठिकाणी चाललोय, मला आमका भेटला आहे, हे भान आहे. मी आमचं कर्म करतोय. तसं स्वप्नामध्ये आपण मी आहेच, मी स्वप्न पाहिलं, मी होतोच तिथे. गाढ झोपे, याला काही स्त्री पुरुषाचा भेद आहे? काही नाही. पण जागं झाल्यावर काही कळलं नाही बा, फार शांत वाटलं. अरे काही कळलं नाही हे कोणाला कळलं नाही का? जो अनुभव घेणारा आहे तोच म्हणतोय ना, मला हे काही कळलं नाही. हा जो मी आहे ना, हा आध्यात्मिक मी आहे, हा साक्षी मी आहे. आणि आज मी तो विसरलेलो आहे, त्याचं विस्मरण झालेलं आहे, त्याचं स्मरण करण्याचं नाव नामस्मरण. समजे ना, आपल्या लक्षात आलं ना, हा मी तो आहे. बर, या मीचे गमत आपल्याला एक सांगून ठेवतो. हा मी जेव्हा आपण विसरतो तेव्हा मी आहेच पुन्हा. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मी असं बोललो, मी असं केलं. अरे हा मी कोण मग? हा मी त्या मीचं प्रतिबिंब आहे. त्या मीचं प्रतिबिंब जो आहे त्याला आज मी म्हणतोय. बरं, मग त्या मीचं सुद्धा स्मरण कसं आहे ते सांगतो आपल्याला. काय चमत्कार आहे बघा मानसशास्त्राचा. म्हणून वेदांताचं जे 1000 वर्ष टिकलंय त्याचं कारण आहे. आपल्याला मागे सांगितलं नाही, समजा 4 स्त्री पुरुष निजलेले आहेत आणि गाढ झोपेच आहे, आणि एक कुणीतरी नारायणराव आहे त्यातला. तुम्ही आला त्याला उठवायचं, अहो तुम्ही सरळ नाकाचे, अहो तुम्ही आमच्याची चिरंजीव, अहो तुम्ही आमचे अधिकारी, उठा. उठेल? पण नारायणराव म्हणलं ना, कोण आहे? म्हणजे हा खोटा मी सुद्धा झोपेमध्ये अंतर्भाव झाला असून त्याला मीच नाव नारायणराव इतकं चिकटलेलं. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायामध्ये नाम काय आहे, तुम्ही माणसाला हाक मारल्यानंतर जसं तो हो देतो तसं भगवंताचं नाव त्याला हाक मारला म्हणजे हो आहे ते नाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं म्हणजे काय,
तुम्ही नाम घेताना भगवंत जेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स देतो, तुमच्या याला जाणीव देतो की मी आहे, ती जी आहे ते नामच. आज आता कसं झालंय, मला तिथपर्यंत जाता येत नाही, भगवंतापर्यंत माझं नाम पोचतं का नाही कोणा असतो. तेव्हा ते पोचायला काय करायला पाहिजे, ते उदाहरण घ्या. मी एक मागे उदाहरण सांगितलं होतं आपल्याला, बरं का, ते ऐकण्यासारखं आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक ग्रस्त रिटायरच्या पुढे मग त्या हैदराबादला येऊन राहिले. ते आपल्या लग्नाची गोष्ट सांग. बीड जिल्ह्यात ते पुण्याला गेले लग्नाला, आणि लग्न पुण्याला झालं. काय त्यांचं कमी जास्त झालं, ते मुघलाईत आले. मग मुघलाईत एक जहागीर होती मोठे पायगाव म्हणून, फार मोठी जाईल, सांगली संस्थांसारखी. तेव्हा त्याच्यामध्ये ते नोकरीला असेल. तर ते आपल्या लग्नाची गोष्ट सांगायचे. ते जरा गरीब होते. जी मुलगी त्यांना दिली ते ग्रस्त जरा श्रीमंत होते. ते पुण्याला तेव्हा हे जेव्हा बैलगाडीतून ज्यातून गेले पुण्याला, तर तो मामा जो होता कुणी त्या मुलीचा, तो काय म्हणाला, अरे मुघलांनी कोण भामटे आणले म्हणून. 30, 40, 50 वर्ष झाली तरी ते काय म्हणायचे, अरे यार उसको दिल में रखा है. ते शब्द जे आहेत, भामटे कोण आहेत ते दिल में म्हणजे अंतःकरणात ठेवलेलं आहे. हे कुठे राहतं, जिथे भावना आहे तिथे राहतं. तसं भगवान हो केव्हा देतो, प्रेमाने हात मागितो की नाम घेताना भगवंता तुझ्याशिवाय नाही रे मला कोणी. आपण म्हणतो पण ते खरं नसतं, नाही का. सगळे काही झाल्यानंतर आता तुम्ही शेवटी, कारण आता दुसरं काहीच नाही अशा वेळी, नाही का. म्हणून नामस्मरणाचं हे महत्व आहे. त्या बाईला पटलं, थोडस पटलं पाहिजे. मला आता तुम्ही घेत जा, घेत आहे म्हणाल्या मी, परंतु ते काही चित्त लागत नाही. बापरे, ते बाकीचे म्हणले कुठे लागतं चित्त. उद्या म्हणलं मुलगा पास झालाय, मार्क कमी पडले, 4 ठिकाणी ऍप्लिकेशन केला, ऍडमिशनचं कसं चित्त लागतं. अहो स्वप्न सुद्धा त्याचं पडतं म्हणाले. मग तेच नामाला नाही का लागू, असं काय करता, नाही का. म्हणून तुकारामांच्या अभंग सांगून ठेवतो, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पावता. लागले फळ ते आले कोण, जरी ते देठी राहील. फळ लागलाय, देठाला जर चिटकून राहिलं तर ते जसं पिकतं, तसं विकल्प न आला, विकल्प बुद्धी किंवा विपरीत कल्पना न आली तर नामेची सिद्धी, त्याला व्यभिचार बुद्धी म्हटलेलं आहे. नावाने काय होतंय, बस बाबा आहे तसं राहा, काय होतं म्हणजे दुसरं काही नाही, तुला जीवनात समाधान मिळणार नाही. आता ज्ञानेश्वराचा 10वा अध्याय आपण सुरुवात 2-3 ओळ्यांनी केली. काय आहे, त्याने गुरुची स्तुती केली. आधीच सांगितलं वार्षिक 10-12 ओळ्या आहेत. काय सांगायचं कारण आहे एवढं गुरुचं? 3 कारण आहे. एक ऑटो म्हणून रुडॉल्फ ऑटो नावाचा जर्मन पादरी हिंदुस्थानात आला होता. त्याचा संस्कृतचा एवढा अभ्यास होता, यावरून कल्पना काय. त्याचा एक ग्रंथ आहे, त्यांनी जगावरती खरोखर उपकारच केले अध्यात्मशास्त्रावर. द आयडिया ऑफ द होली. होली म्हणजे पवित्र, सेक्रेड नव्हे, होली पवित्र. तो काय म्हणतो, ईश्वराबद्दल जे सगळे विचार आहेत म्हणजे पावित्र्य. आणि हाच नियम सद्गुरूला लागू आहे. जगात जे अभिजात आहे, जगात जे उत्तम आहे, जगात जे पवित्र आहे, जगात जे मंगलमय आहे, ते सगळं पवित्र आहे. एका शब्दामध्ये सांगतो आपल्याला, जे पवित्र आहे ना ते परमात्मा स्वरूप आहे. आणि गुरु इतकं परमात्मा स्वरूप पवित्र दुसरं काही. म्हणून जे सत्पुरुष आहेत किंवा म्हणजे जे तयार झाले आहेत ते आपल्या गुरुबद्दल बोलताना त्यांना भान राहत नाही. बरं, 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासन असं शब्द आहे. ज्ञानाचं लक्षण, आपल्या गुरुची स्तुती आहे. 250 वेळा घेऊन गेले ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणाले, अरे भान राहिलं नाही मला. तर म्हणजे दृष्टांत कसं दिलाय, हिरवे चारी गुरु मागील यावा विसरू. एक गुरु आहे म्हणजे बैल म्हणा, गाय म्हणा, म्हैस चरते, गवत चरते हिरवं,
चरता चरता इतकी लहान गेली की मागचं भानच राहिलं नाही. तसं गुरुच्या बद्दल बोलताना मला भान राहिलं नाही. श्रोते, तुम्ही मला क्षमा करा. तर काय आहे असं? त्याचं कारण असं आहे, जगामध्ये माणसाला पवित्रतेशिवाय समाधानच नाही. आई म्हणा, नातेवाईक म्हणा, आणि माझं आपलं मत सांगतो, त्याला किंमत नाही. तू कोण आहेस? मी हा नाही, मी हा नाही, मी हा नाही, नेती 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 म्हणून विचारांचा संघर्ष वाढणं हे बाकीचे आहे. पण डिकेडन्स ऑफ कल्चर, जसं वर जात तसं खाली येतं, त्यापैकी एक आहे. कारण तुला काय जगात पवित्र आहे? काही नाही. म्हणजे काहीच नाही. पूर्वी असं असे बघा, आमच्या लहानपणी तरी होतं, पुन्हा आलं की आमच्या लहानपणी असं तसं नाही आहे. मला सांगतो की नाही, आपली अभ्यासाची पुस्तकं हो, त्याला पाय लागला की नमस्कार कर म्हणायचे. आता तो टाळक्यात मारतो गायड्या बिड्या असतात ना. म्हणजे पावित्र्य मला सांगायचं तर ज्याने आपल्याला असं ज्ञान दिलेलं आहे की त्या ज्ञानानं समाधान मिळालं, त्या व्यक्ती चतुर असं शब्द घातला नाही. नाही, हा गुरुचं वर्णन आहे. गुरु ज्ञान स्वरूप आहे. तर ते विदग्ध बोध असं पाहिजे. बोध म्हणजे ज्ञान, हा विदग्ध म्हणजे अतिशय सुंदर अभिजात असं पाहिजे. तर ते बोध विदग्ध साहित्यशास्त्रामुळे उलटा पालट होतो. त्यामुळे विशद म्हणजे निर्मळ, ज्याला अज्ञानाचा स्पर्श नाही, आणि अतिशय विदग्ध सुंदर. ज्ञानाला सौंदर्याची झाड पाहिजे. ज्ञान म्हणलं की कौतुक पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी पदोपदी या विश्वातलं सौंदर्य ज्ञान घेऊन हात जोडून उभा आहे. तेव्हा माझा गुरु ज्ञानवंत आहे, ज्ञान संपन्न आहे. तो कसा आहे? बोध ज्ञान स्वरूपच आहे. याच्यात सुद्धा एक मर्म आहे. एक कला अशी असते की रात्रंदिवस तेच, त्याच्या रक्तामध्ये दुसरं नाहीच. होऊ नये म्हणणं म्हणजे बुद्धीला पटणं आहे का? नाही. हे सगळं, आणि हे जाऊ द्या हो, उपाधी किती मला सांगा. तुम्हाला इथे गंमत सांगितली ना, अरिस्टॉटलची गोष्ट आहे. अरिस्टॉटलची 2 गोष्टी आहेत, फार अप्रतिम आहेत. त्याची मुलगी होती, ती सुद्धा त्याच्या इतकीच बुद्धिमान. तेव्हा अलेक्झांडरच्या आईने विचारलं, अलेक्झांडरचा गुरु हा अरिस्टॉटल, अलेक्झांडरच्या आईने विचारलं तिला की तू सौंदर्य प्रसाधन वापरतेस का? म्हणजे पावडर गिवडर रोज काय आणखी नाही, मलम म्हणायचं नाही त्याला, काय म्हणायचं त्याला, काय कीर्तनच्या होतं. आम्ही त्यांचा लॉ क्लास अटेंड केला बघा, असं म्हणायचं. म्हणजे त्याबद्दल विद्येबद्दलचे पावित्र्य आहे ना, तर आत्मविद्येबद्दल काय असेल. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. त्यात त्यांनी काय केलंय, पहिल्यांदा त्यांच्या ज्ञानाचं स्वरूप सांगितलं, आणि मग पुढे तो काय करतो, त्याचं कार्य काय आहे त्याचं वर्णन आहे. सुरुवात कशी केली बघा, ओम नमो, ते सांगितलं मी मागच्या रविवारी की 9वा अध्याय संपल्यावर 8वी गीता झाली. अहो गीतेवरती भाष्य लिहायचं, या मुलांनी लिहायचं. एवढे मोठे मोठे काय म्हणतात प्रकांड पंडित लिहून गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत रामानुज म्हणजे शंकराचार्य तर होते, रामानुज अशी कोणती गोष्ट आहे की जी नाहीशी झाली असताना स्त्रियांना भयंकर धक्का बसेल. क्षणभर विचार केला आणि म्हणला आरसा जर नाहीसा झाला तर स्त्रियांना म्हणलं भयंकर धक्का बसेल. की आज सुद्धा खरं आहे ते. आता पुरुषांनाही धक्का लागू आहे, तोही सोडून द्या म्हणा, पण आरसा गेला की गेलच नाही बरं का. हे का म्हणतोय मी, अरे आरशात पाहतो कशाने, मी असं म्हणत नाही बावट असेल तर जावं करावं, पण पुन्हा पुन्हा आरशात पाहण्यासारखं काय आहे आपल्या जवळ, नाही का. माझ्या म्हणण्यात हेतू लक्षात आला ना, किती उपाधी आपल्याला. म्हणजे मी जे नाही ते मी किती माझ्या अंगावर लादलेलं आहे मला सांगा, हे विचारानं काढणं. आणि तुकाराम महाराज म्हणाले बघा कशी दृष्टी आहे, आपुल्या स्वभावे जैसे जेथे असो तैथे तेथे दिसो साजरेची. अरे ज्या अवस्थेत जसा मी असेल तसा मी सुंदरच दिसतो.
शोभून जातो. हा किती लहान मुलासारखं देहबुद्धीच नाही, हा ज्ञानमार्ग. सांगितलं ना, मी जे नाही ते बाजूला करा असं नाही, पण धारणा अशी पाहिजे की नाही माझं हे नाही, मी हे नाही, मी हे नाही. हा कठीण मार्ग. दुसरा मार्ग जो आहे भावनेचा, त्याला सोपेपण आहे. म्हणजे कसं, मी या जगाचा नाही, जगाच्या मालकाचा मी आहे. ही जर भावना खरी झाली ना की माझा मालक तो आहे. म्हणजे जर खरोखर असं वाटायला लागलं किंवा माझं कोण आहे खरं इथे, माझं खरं कोणी नाही, तो माझा आहे. ज्याने मला पाठवलं, ज्याने मला निर्माण केलं, तो माझा आहे. हे जर झालं ना तर बाकीच्या मध्ये असलेला मोह आपोआप नाही सर. म्हणून भावनेच्या आड जर तो मोह आड येतो, तिथे निर्मोह व्हायला पाहिजे. त्याला डिहिप्नोटायझेशन असं म्हणतात. पहिलं डी कंडिशनिंग आहे, हे डिहिप्नोटायझेशन. आणि गीतेचा आरंभ तिथे आहे. मोह झाला अर्जुनाला. काय मोह झाला, हे माझे काका मामा आमके तमके, हे माझे सगळे आहेत, नातेवाईक आहेत, म्हणजे कृष्ण कोणीच नाही त्याचा, हा करा. आणि 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे बघा, सुरुवात, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. यामध्ये तिन्ही मार्ग सांगितलेले आहेत. मोह झाला त्याला. बरं का, सांगण्यात हेतू काय आपल्याला, तर ते दुसरं आहे. आणि तिसरं कसं आहे, माझं काम काय आहे जगामध्ये, मी कशा करता आलेलो आहे, कर्म आहे ना, मी कशा करता आलेलो आहे, तर ज्या करता मला पाठवलेलं आहे त्या करता मी आलेलो आहे, फालतू गोष्टी करण्याकरता नव्हे. तुम्ही आम्ही नाही का, परीक्षा आली उद्या, अरे काय करीत बसलाय का, अभ्यास कर, मग पोराला सांगतो ना, ते संत आपल्याला सांगतात, अरे बाबा प्रपंच कर तू, पण तू कशा करता जन्माला आलायस, याच्या करता का आलायस. ज्ञानेश्वर महाराज ओरडतायत 9000 ओव्यामध्ये, अरे बाबा तू आलायस त्याच्या करता आलायस, तू ह्या बाकी फालतू गोष्टी करता आलेला नाहीस. हलक्या कामाकरता तुझा जन्म नाहीये, तुझं काम ते आहे, त्याचं प्राप्त करून घ्यायचं आहे. समर्थांची गोवी आहे, म्हणले देह जरी परमार्थी लाविले तरीच ह्याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथाचे. कबीर म्हणतो ना, आया वैसा गाया, पुढे काय नुसतं आपलं समाधानात गेला आणि भगवंताचं होऊन गेला तर खरं, बाकीचं काय आहे. धन्य धन्य त्याची जननी, जेणे राम आणला ध्यानी मनी. महाराज नाही खरं, बाकीचं काय आहे. तेव्हा तो कर्ममार्ग. तिन्ही मध्ये तिन्ही आहेत, पण प्राधान्य कशा करताय ते मनुष्याच्या स्वभावावर आहे. मग पहिलं काय सांगितलं मी, इंग्लिश शब्द वापरतोय, डी कंडिशनिंग, सर्व उपाधी नाहीशी करणं ज्ञानमार्ग. दुसरं आहे डिहिप्नोटायझेशन, माझं कोण आहे याच्यामध्ये. आणि तिसरं की नाही, हे सगळे फालतू कर्म आहेत ना, याच्या फलाची अपेक्षा नाही, डिटॅचमेंट. बरं का, हे तिन्ही असं आहे. हे तीन मार्ग, डी कंडिशनिंग, डिहिप्नोटायझेशन, डिटॅचमेंट. आता ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या ओळ्यामध्ये ते सांगितलेलं आहे. हे बघा आपण आता, मग मागच्या याच्यात झालं काष्टाचं, ते सांगितलं ना, कर्माचं विरोध आलाच ते सांगायचं. म्हणजे कर्म म्हटलं म्हणजे विरोधच हो. महाराज फार छान सांगितले. महाराज म्हणाले, तुम्ही जेव्हा चालता रस्त्याने तेव्हा म्हणले वाऱ्याला मागे पुढे करून चालता, विरोधच आहे, नुसतं चालताच येत नाही तुम्हाला. त्याशिवाय जगामध्ये विरोधाशिवाय जगू शकत नाही मनुष्य. हे डॉक्टर लोक सांगतील की तुम्ही तुमच्या शरीरातल्या पेशी सुद्धा सारखे युद्ध करीत असतात, त्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. कारण इन्फेक्शन इतकं येतं ना, ते तुम्हाला काही वेळेला होत नाही. म्हणजे काय, ते आतमध्ये जिवंत असतात ना, ते सगळं कृमी आलेले नाहीसे करून टाकतात. बरं, औषध तरी काय करतं, त्या रोगाचे कृमी तुम्ही मारूनच टाकता, म्हणजे पुन्हा विरोधच आहे तिथे. तेव्हा त्यांनी काष्टाचा हा घेतला, काठ लाकडाला लाकूडचं घासलं तर अग्नी निर्माण होतो आणि तो मग अग्नी आवरत नाही. तसे या कर्माच्या मध्ये विरोध आहेच, पण कर्मामध्ये जर भगवंताला अर्पण करून कर्म केलं तर त्या विरोधानं जो ज्ञानाग्नी निर्माण होतो, तो ज्ञानाग्नी निर्माण झाला की कर्म भस्म होऊन जातो. मला काही करायचं असं नाही. आणि साधा अर्थ असा आहे की भाषाची जरा ही पडते. समजा असं व्हायला पाहिजे, आपलं आता वय झालं का, तुम्हाला काही करायचं राहिले का नाही बुवा. आपण म्हणतो ना, मुलींची लग्न झाली, मुलांचं झालं, काही नाही बुवा, आता काय करायचं राहिलं नाही.
राहिलं सहज करायचं. हे काय करण्याकरता जन्माला आला नाही तो. कारण सांगतो आपल्याला. समजा तुम्हाला एक 4 पोरी आहेत. अहो काय हो, यांचं लग्न केल्याशिवाय कसं? એટલે काय तुम्ही मेलंच तर काय त्यांचं राहणार आहे? म्हणजे त्यांचे लग्न करण्याकरता मी जन्माला आलेलो नाही. ज्या करता माझं अर्थ आहे, म्हणजे मी आहे नाही तर ते होऊ शकत नाही, त्याकरता मी आहे. असं जगात कोणतं कर्म आहे की ज्या करता माझं अर्थ आहे? नाही, विचार करा आपण. काही अडत नाही. मला छान सांगायचं, मनुष्य असा म्हणले, लहान पोराच्या नाकावर जो माशी बसली, आई नाकावर माशी बसली, काढून बोलावीत नाही, आपणच नाही शकत. असं जग आहे. कोणी आपली वाट पाहत नाही. बरं का? जर समजा एखादा मनुष्य मेला आणि त्याला वाटलं की बुवा आपल्याबद्दल किती दुःख करतायत म्हणून जो पाहायला आला, अरे खातात पितात मजा करतात, शेळे आहे काय म्हणून तो नाही का, मीच म्हणतो फुकट मेलो म्हणून. नाही कोण अरे अरे हा स्वभावच आहे हो जगाचा. असं काय करता नाही का? माझा म्हणण्याचा हेतू काय की हे कर्माचं आहे, संघर्षच आहे सगळा, आणि तो भगवंताकडे न्यायचा. आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अर्जुना काय दिन करू, देखता आहे अंधारू, का प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रम. खरं फार खुबी आहे हो सांगण्याची. ज्याला तो विषय जरा माहिती आहे ना, त्याला वाटेल की खूप आहे. पहिला ज्ञानाचा दृष्टांत घेतलेला आहे. ज्ञानाचा दृष्टांत काय आहे? ज्ञान हा प्रकाश आहे, अज्ञान अंधार आहे. तर म्हणाले सूर्य उगवल्यानंतर अंधाराची काही वार्ता आहे का? अमृतानुभवात म्हणले की लोक अंधाराची गोष्ट सांगू लागले. सूर्य म्हणले तर बघू तरी अंधार कुठे आहे? ते म्हणले अंधार आढळेल का त्याला? तसं ज्ञानमार्गी जो आहे तो म्हणेल, अरे तुम्ही काय माझं म्हणताय, तुम्ही कशाला हे वेड्यासारखं हे करताय, इकडे तिकडे हे जमा करते. अरे अरे हे नाहीच आहे, तुझं स्वरूप नाहीच आहे. हे बा मोठ्यांची गोष्ट आहे. पण ज्ञानाची पार्श्वभूमी असल्याशिवाय हे चालणारच नाही. विचाराचं हे पाहिजेच त्या ठिकाणी. किंवा हे सर कशा करताय, मला काय मिळवायचंय, किंवा याची किंमत काय आहे, हे व्हायलाच पाहिजे. माझं तर मत असं आहे की तत्वज्ञानाचं खरं कार्य जर असेल, कारण बुद्धिप्रधान असतं तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय? एक असा बुद्धिप्रधान प्रबंध असतो. त्या प्रबंधामध्ये त्याच्या दृष्टीनं संबंध जगाची किंमत ठरवलेली असते. मला तसं वाटतं शंकराचार्यांच्या संबंध तत्वज्ञानाचा सारांश काढला तर या जगाची किंमत ठरवलेली आहे त्यांनी. काय या जगाची किंमत आहे? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. एकच जगात सत्य आहे, बाकीचं सर्व मिथ्या आहे. म्हणजे नाही असं नाही, पण ती किंमत त्याला नाही. जी आपण त्याला देतो ती किंमत जगाला नाहीये. आणि जगामध्ये आपण आहोत, आपला देह जगाचा भाग आहे, तर जगाला ती किंमत नाही तर देहाला सुद्धा ती किंमत नाहीये. हा त्याचा अर्थ आहे. हे शंकराचार्यांना आरंभापासून अंतापर्यंत सांगायचंय. सांगण्याचा मुद्दा आपल्याला असा की हे ठरवलं माणसाच्या बुद्धीला एकदा पटल्यानंतर, मी आपल्याला सांगितलं ना, सत्य आणि असत्य शोधणं हे बुद्धीचं काम आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतो ती गोष्ट. माझा विद्यार्थी 100 रुपयाची नोट घेऊन आला गोव्याहून, आणि काय जपून आणली. कारण काय 100 रुपयाची नोट, आणि चार्टर्ड बँकेत गेला आणि त्यांनी दिले की पैसे दे म्हणून. त्या क्लार्कने पाहिलं, कॅशियरने, आणि त्याला खोटी आहे नोट, त्याने तिथे टाकली. इतकी जपून आणलेली नोट किंमत काढल्याबरोबर काढायला म्हटल्याबरोबर तिथे टाकली. असं माणूस प्रपंचाकडे बघेल, सोडणार नाही, पण म्हणेल ठीक आहे असू द्या. बरं, महाराजांचं दृष्टांत फारच छान आहे. महाराज म्हणले एका माणसाने नवे जोडे आणले, बरं का, पण जुने फाटके जोडे होते, पडून राहू दे म्हणलं घरात. इतकी प्रपंचाची किंमत करील, बरं का. म्हणजे खरं कळलं पाहिजे. हा ज्ञानमार्ग. तो ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अरे सूर्याला कधी अंधार, तसं परमात्मा स्वरूपाची सत्यता ज्याला वाटली त्याला जगाची किंमत काय राहिली, बरं का. आणि तुम्हाला मला सगळं जर शिकायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्या वस्तूंची किंमत ठरवायची आहे. आणि शिकायचं काय? शेवटी वस्तूपासून खरं सुख मिळत नाही हे शिकायचंय, हे लपडायचे. आणि आपल्याला दुसरं काही नाही, वस्तूशिवाय सुख माहितीच नाही काही. हा असं कसं? अहो तुम्हाला गरिबी आणि काही नाही, कपडा निघाला आणि तुम्ही आनंदी कसे, हेच कळत नाही आपल्याला. की याच्याशिवाय, जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की श्वासाशिवाय मी जिवंत राहू शकत नाही असं वाटतं आपल्याला. पण प्राण म्हणजे श्वास नव्हे. समाधीच्या अवस्थेमध्ये
किंवा हे कुंभक करतात आणि पाण्यामध्ये जातात, श्वासाशिवाय जिवंत राहू शकतात. हिबरनेशन म्हणतात, त्यात राहू शकतात. हिबरनेशन म्हणजे हे काही प्राणी आहेत ते गारठ्यामध्ये असे गाठून जातात, 4 महिने बर्फाच्या खाली असतात. कसं खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. म्हणजे श्वास हे प्राणाचं बाह्य रूप आहे, पण श्वासाशिवाय मनुष्य जगू शकतो. तसं पैशाशिवाय मनुष्य जगू शकतो, खरंच वाटत नाही. नाही का? कशी गंमत आहे बघा. म्हणून बायका सुद्धा नोकरी करतात, दोन सोडित नाही. मी काहीतरी सांगतो असं नाही. एका मुलीने मला सांगितलं, सर पैशाची चटक लागते, पैसा सोडून घरी बसायचा. आज 1,500-2,000 रुपये सोडायचे, नको वाटतं माणसाला. कसं असतं बघा. आणि किती अडचणी असतात घरात तुम्ही पाहताना. प्रकृतीच्या आहेत, मुलाबाळांच्या आहेत, सगळ्या आहेत, पण तरी मनुष्य करतो. का? खरं जे नाही तर खरं वाटतं. अरे का, ज्याला जजमेंट म्हणतात, बरोबर निर्णय देता येत नाही. आणि हे सत्पुरुषाजवळ शिकायचं. म्हणून ज्याला पटलं की नाही हे तात्पुरतं आहे, हे जरूर असेल पण हे तात्पुरतं आहे, हे काही खरं नव्हे, शेवट पण येणार नव्हे, हे ज्याला पटलं त्याला उत्तर. किंवा जे भरजू आपण म्हणायचे फार चांगलं आहे. आपला परमार्थ म्हणजे काय शिकायचं म्हणले, माझ्या बरोबर या सगळ्यापैकी काय येणार एवढं पाहावं म्हणजे परमार्थ साधला. बोलायला सोपं आहे तुमचं. अरे माझा देह माझ्या बरोबर येत नाही तर बाकीचं काय येईल मला सांगा. विचार करण्याची गोष्ट आहे नाही. मग आणि ते वेदांत सांगतो येईल तर पाप पुण्य तेवढंच येईल, बाकी काही येणार नाही. मला सहज आठवला संस्कृत श्लोक आहे, सुभाषित आहे. तर म्हणजे मनुष्य मेला म्हणजे त्याच्याबरोबर काय येतं, धन आणि भूम. पूर्वी बँका नव्हत्या, जमिनीत पुरून ठेवायची म्हणून धन जमिनीत पुरलेलं आहे. पशवश्च गोष्टी, पशु जे असतील गाई म्हशी वगैरे ते गोठ्यात राहतील. भार्या गृहद्वारी, बायको येईल बरोबर घराच्या दारापर्यंत. जन स्मशाने, लोक सोडतील कुठे, स्मशानात, तुमच्या बरोबर येणार नाही. देह चितायाम, देह सोडतो चितेमध्ये. मग परमार्थ परलोक मार्गामध्ये धर्मानुगो गच्छति जीव एकः. धर्म म्हणजे पापपुण्य केलं असेल तेवढंच तुमच्या बरोबर येतो, बाकी सगळं जातं. खरोखरच सुभाषित सुरेख आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला, की असं त्यांनी हा दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत सुद्धा ज्ञानमार्गाचं छान आहे फार. ज्याची झोप गेली त्याला स्वप्नभ्रम नाहीच. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध आगमन नाही का, माझं निरंतर जागविती काय मानून या संतांचे उपकार, माझं निरंतर जागविती. काय जागविती? अरे तू वेड्यासारखं स्वप्नात असल्यासारखं आहेस, हे तुझ्या कल्पनेचं आहे सगळं, हे खरं काय आहे हे तुझ्या बरोबर नाहीये. तेव्हा जसं झोप नाहीशी झाली की स्वप्न नाहीच होतं, तसं माणसाला बुद्धीला स्वच्छ झाली, क्लॅरिटी आली की स्पष्ट अरे हे असं आहे. आणि सत्पुरुषाचा सगळा ग्रंथ लिहिण्याचा हेतू हा आहे, तुमच्या बुद्धीला वळण लावणं. मी नेहमी सांगतो ना, परमार्थ म्हणजे एक बुद्धीचं घाट आहे, विचार करण्याची तऱ्हा आहे. तीच गोष्ट तुम्ही कशा दृष्टीनं इंटरप्रिट करता याच्यावर परमार्थ आहे. जसं एक गृहस्थ होते, वडील असत म्हणजे वय झाला असतं, मुलगा झाला आणि बायको गेली बाळणपणामध्ये आणि मुलगाही गेला. तेव्हा जाळून परत येताना म्हणाले आता या जन्मात पुत्रशोक नाही म्हणाले. ही समजूत आहे. बर दुसरेही तुम्हाला मागे मी सांगितलं होतं, आठवत आहे का? एक साठे म्हणून ग्रस्त होते, उस्मानाबादला त्यांची मोटर सर्व्हिस होती, सोलापूर उस्मानाबाद. तेव्हा त्यांची बायको क्षयाने आजारी होती, सोलापूरला 2 मुलं होती. ते लेटंट लाईट कल्चर म्हणून तिनेवालीला एक योग इन्स्टिट्यूट होती, त्याच्यामध्ये योग शिकलेले. आणि त्यांच्याबरोबर एक हैदराबादचा बिलग्रामी म्हणून हा होता, नवाब लॉर्ड म्हणायचं त्याला. तोही तो शियावर का सुनी नव्हता, तोही योग शिकलेला, त्यांची दोस्ती. तेव्हा ऐकण्यासारखं फार यांच्या सविकल्प समाधीपर्यंत तयारी झालेली. तेव्हा बायकोचं जेव्हा जास्त झालं तेव्हा यांनी असा विचार केला की आपण समाधी लावायची आणि तिला मरू द्यायची नाही. तर गमत अशी की हे स्नान दिन करून आले, बसले आणि अंगात ताप चढला, 4 डिग्री ताप चढला, तर भानच गेलं आणि आडवे पडले आणि बायको मरून गेली. ते जाऊ द्या, पण हे बायको गेल्यावर यांनी
कळवलं बिलग्रामीला, तो हैदराबादला, हे सोलापूरला किंवा बायको गेली, त्याचा टेलिग्राम आला, आनंदाची बातमी आली, बरं झालं म्हणाला. काँग्रेस लग्नाचं पाठवतो ना आपण, फरच मार्ग चांगला आहे म्हणून, हा ज्ञान मार्ग आहे. आपल्याला सहनच व्हायचं नाही. म्हणजे जो पास सुटला असा सांगायचं हेतू काय आपल्याला, जसं जागे पण आल्यानंतर स्वप्न नाहीस होतं, तसं भगवंताचं सत्य पण ज्याला पटलं त्याला ह्या जगातल्या खटपटी ज्या आहेत त्या तात्पुरत्या वाटते, असं आहे. याचं उत्तम उदाहरण आपण ध्यानात ठेवा. ज्याला खरं प्रपंचाचं असत्य पण कळलं, तात्पुरते पण कळलं ना, असत्य शब्द सोडून द्या, त्याला की नाही मुलगा ऐकत नाही, सून चांगली नाही, जावे त्रास देतो, मुलीचं लग्न होत नाही, असू द्या म्हणे, असू द्या, काय त्यात त्याच्या मनावर परिणाम होणार नाही, ते आहे. बरं ऐकून ठेवा, मी सुद्धा माझं ऐकतोय बरं का, असं समजू नका तुम्ही. हो, असं व्हायला पाहिजे. पण आघात झाला. समर्थांची ओळीच आठवली मला, फार छान झालं. म्हणाले होणार तैसे होत जात. काय भाषा आहे बघा. अरे व्हायचं ते होतच आहे. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीनं ज्याचे चित्त तो सत्वगुण आहे. अरे एक ओळी पाठ केली तरी पुष्कळ झाला परमाने. नाही मनावर परिणाम होणार. बरं आहे तसंच, शांत राहील. तसं निदान एवढं जरी साधलं ना, घरात मृत्यू झाला किंवा काही वाईट हे प्रसंग आला तरी आपली जी उपासना आहे ती नित्याप्रमाणे व्हायला पाहिजे. शांत मनाने समजावं, कमावायला थोडस. जरा नवरा बायकोचं भांडण झालं तर एकमेकाचं जप होत नाही, बरोबर का? तुम्ही पाहता तर मग ही अवस्था कशी असते, उद्या काय व्हायचं नाही का? तेव्हा हा ज्ञान मार्गाचा हा झाला. पुढे म्हणाले तैसे मदसी एक वटेली या, मी सर्व वाचून या, आन काही उराया कारण असे. असा माझ्याशी जो तादात्म्य पावला त्याचं मन अस्वस्थ करायला आणखी काही कारण लागेल? होणंच शक्य नाही, दुसरं कारणच नाही. मग म्हणून तयाचे काही चिंती ना आपुल्या ठाई, तुझे पाप पुण्य पाही मी चोहीना, ही दुसरी गोष्ट. असा आहे, एक माणूस होता, तो ख्रिश्चन झाला, त्याची बायको ख्रिश्चन, तो ख्रिश्चन. मुलं हिंदू होतील का? काय हो, मुलं ख्रिश्चनच होतील ना. कसं मी ज्याचा झालो त्याचं सर्वस्व झाल्यानंतर माझं पाप आणि पुण्य त्याच्याकडे गेलं, माझी काळजी माझं हे त्याच्याकडे गेलं. एक ग्रस्त ते म्हणाले, महाराज म्हणाले मला काळजी वाटते, तुझ्या काळजीत मी नाही का? म्हणाले याचा अर्थ हा आहे, अरे सगळं तुला दिल्यानंतर, असं मी आपल्या गमतीनं म्हणतो. समजा एक मुलगी नोकरी करते आणि लग्न झालं आणि बँकेत पैसे आहेत, लग्न झाल्यावर नवऱ्याकडे जातात ना, असं आपलं विचारतो नाही का, सेपरेट अकाउंट. अरे मी सगळी तुझ्या झाल्यानंतर माझं जे सगळं ते तुझं, जशी मी आहे तशी, नाही का? हे तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तू माझा म्हणून झालास, नाही तुझं पाप आणि पुण्य सगळं माझ्याकडे. मग पाप काय त्याच्यावरती गेलं ते, नाही का? काय कल्पना छान आहे हो, हे आपल्याला फार लागू आहे किंवा मी जसं आहे तसं, नाही का? ते महाराज एक गोष्ट फार छान सांगायची. महाराज म्हणाले एक वकील होता, त्याची पहिली बायको मेली, चुने खायची हो, दुसरी बायको करायची होती. त्या त्याने आपली एक गरीबाची मुलगी पाहून केली, तिच्या तोंडावर देवीची वण होती. तेव्हा एक दिवशी आपला कोर्टातून आला तर बायको रडत बसलेली. का ग बाई, काय झालं? काय घरात गडबड झाली? काय झालं? का रडतेस का? नाही म्हणाली, मी तुम्हाला शोभत नाही म्हणाली, काळ तोडला. अरे पण मी माझी म्हणलंय ना, आता काय काळजी आहे? हा दुसरा मार्ग. हे जसं आहे तसं तुला दिलंय, घे, बरं का? तू हो म्हणतोस ना, मग मी आहे हा असं आहे. तुम्हाला सांगू का, खरं फरक असा आहे बघा. ज्ञानमार्ग कसा आहे की सिंहासनावर राजा बसलाय, ये माझ्यापर्यंत ये, पण स्वच्छ होऊन ये. मला असं चालायचं नाही, स्वच्छ स्नान कर, कपडे घालून तू ये, तर माझ्यापर्यंत यायचं. हा ज्ञानमार्ग. ते विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, तर प्रवेश. त्याचे उलट आई सिंहासनावर बसली आहे आणि मूल चिखलानं भरलेलं आहे, सिंहासनावर उतरेल खाली, त्या मुलाला स्वच्छ करेल, कपडे घालून मांडीवर घेऊन बसेल, ही भक्ती आहे. आणि हा मार्ग तो आहे.
ते असं म्हणणार नाही तू अमकं करून तमकं करून. नाही नाही, मी तुला स्वच्छ करते आणि हे संतांचं खरं काम आहे, म्हणून तुमचा आमचा टिकाव आहे, लक्षात ठेवा. नाही तर कोण जवळ करतो? खरं सांगा, आपल्याला देव पाहिजे आहे का? नाही, विचार करा. आज तेल महाग झाले, तेल नाही, तेल आणा आधी, मग जीवाचं जीवाचं. आपली स्थिती अशी आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला प्रायोरिटी म्हणतात बघा. आधी काय करायचं? तर आधी प्रपंच करावा, नेट का हे आपलं आहे रे, आणि मग बघू. हो नाही का, झालं तर झालं नाही. महाराजांचं फार वाक्य छान आहे, प्रपंच हवाच आणि देव असला तर असावा. म्हणजे नसला तर नसावा म्हणत हीच मेहरबानी, असला तर असावा आपलं, असं आहे. मग हे आहे ते प्रेम चिकटलं पाहिजे. बरं, आपल्यामध्ये प्रेम नाही कसं म्हणता? अर्जुनासारखा हो, सामान्य नव्हे, एवढा वीर पुरुष, एवढी युद्ध खेळलेला, युद्धाच्या तयारीने आलेला, आपली माणसं पाहिल्यावरती हादरला ना. मग एक अगदी साधी गोष्ट तुम्हाला विचारतो, युद्ध चाललेलं एवढं मोठं, तिथे काय तर माणसं मरत असतील, काही कल्पना आहे का आपल्याला? असं सगळं असताना तुम्हाला इथे काही आहे का? कमी आहे का काही? पण तुमचं जावई असू दे तिथे कुवेत मध्ये, मग कसं होतंय मला सांगा बरं? तो सुरक्षित असेल तिथे, तरी जीव कसा खाली वरती होतो. पण ही भावना, बरं, भावनेचा अर्थ असा, माझं तिथे चिकटलेला आहे. मोहाचा अर्थ असा, संस्कृतमध्ये मोह धातू कसं, मोह वैचित्य, म्हणजे ते विपरीतच काहीतरी असतं मोहामध्ये, जे जसं नाही तसं दिसायला लागतं, ते त्याला मोह म्हणतात. तिथे चिकटतो माणूस, पण चिकटायला पाहिजे. म्हणून आपण प्रपंचात जसं चिकटलो आहोत ना, तसं जर भगवंताला चिकटलो, अरे काय सांग, त्याला काय आहे? मग आहे माझं पाहिजे तो कशाला? आधी काळजीचा भारच कमी होईल त्याचा, बघायला काय. मी तुम्हाला त्या आरबोरची गोष्ट सांगितली, काय मीच शिकतोय हो म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांग. मुलगी मॅट्रिक सुद्धा पास नाही, बरं, आणि दिसायला बेताचीच होती, मॅट्रिक सुद्धा पास नाही, लग्न नाही, 30 वर्षाची झाली, 30 वर्षाची झाली, लग्न नाही. बायको म्हणायची तुम्ही जिवंत आहे, तुम्ही लग्न होत नाही. हा सारखं नामस्मरण. इंजिनियर होते, पुण्याला होते इंजिनियर, आरबोर म्हणून, कानडी ग्रस्त. आणि पाहायचं म्हणजे लोकांनी सांगितलं तर पाहायचं, पण काळजी करायची नाही. गंमत काय आहे, माणसाच्या हातनं कर्म झालं नाही चालेल, पण काळजी करायला पाहिजे, नाही का? बघा तुम्ही, आपण त्याला काही काळजीच नाही लेखाला, हल्ली काय काळजी लावून दिवे लावलेत म्हणून त्याला काळजी पण नाही, याला काय काळजीच वाटत. काय आपलं जीवन विचित्र आहे नाही हो. आपण आपलं जे जीवन जगतो पाहिलं वाटतं काय आहे, आवडत आहे सगळं. काळजी तेव्हा बायको काय म्हणायचं, तुम्हाला काळजीच लागत नाही. ते काय म्हणायचे, ते ब्रह्मन महाराजांचे होते. अरे ते पाहतील, मला त्यांनी जर आपलं म्हटलं आहे तर ते पाहतील, मी कशाला काळजी करू? बरोबर. तो गमत अशी बघा, त्या मुलीचं 30 वर्षाचं वय झालं, त्यांचा एक मित्र होता, त्याचा मुलगा अमेरिकेला, तो येणार होता, मुली पाहून 8 दिवसात लग्न करून जाणारा. तर त्यांना तार आली पुण्याला की बा तू धारवाडला येतोय, तेव्हा तुम्ही मुलगी दाखवायला आणा. बरं म्हणाले, हे गेले. त्यांनी काय ओढ घातली, मला घर सांभाळणारी मुलगी पाहिजे, स्वयंपाक पाणी येणारी, मला शिक्षणाची काही जरूर नाही. आणि त्यांनी पसंत केली ना, 8 दिवसात लग्न करून निघून गेला. बरं का? मग हे बायकोला म्हणाले की पहा, आपण त्यांच्या भरोसा ठेवून थांबलो झालं ना. ती काय म्हणाली, अहो एका गोष्टी झालं पण काही नेहमी असं होईल का म्हणते म्हणून प्रापंचिकाला मार्गाला लावायला ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या अवतारी पुरुष लागतात. अशा चांगल्या घरात घालायचा प्रयत्न करते की बोलायची सोय, सत्पुरुष म्हणाल नमस्कार बाबा तुम्हाला, कारण व्यवहारी हुशार असतात, पण यांची तारीफ आहे की नाही, ही भावना खरं मनाने द्या. सोपवणं शब्द मला फार आवडतो. सोपवणं त्याच्यावरती बरं मी काय म्हणतोय, निदान वाट तरी पाहिजे की नाही काही वेळ, किंवा काय करतोय काय नाही ते आपल्याला नाहीच हो. काय सांगावं बरं, तुझ्या मनासारखं होऊन तुझं आतापर्यंत मन स्वस्थ झालं का? असं नाही का, नाही एवढं झालं की संपलं, एवढं झालं की संपलं. अरे मनाचा धर्मच असा आहे की सारखं नवीन नवीन पंचायती काढील, मनाचा धर्मच असा आहे. म्हणून हा दुसरा मार्ग ज्ञानेश्वर महाराज माझं सगळं असेल तर तुला दिलं घे बस. देण्याचं खरं सुद्धा एक चातुर्य आहे फार. मग पापीन पुण्य मला नाही माहिती, तुझं आहे ना,
तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास. अरे आहे असा आहे पण तुझा दास आहे. न करी उदास माय बापा. आता तुला चालणार नाही. तुला मी हे म्हटलंय ना माझं, आता नाही चालणार. हे दुसरं. मग जळी पडली या लवणा. काय दृष्टांत दिलाय पुढचा. हा भावनेनं जाणारा मनुष्य कसा असतो.